बालवाडी शिक्षिका सेविकांना सेवाखंड न देता सलग सेवा व किमान वेतन मानधनात वाढ द्यावी. अण्णप्पा सतुवर. सोलापूर महानगरपालिकेच्या विविध शाळेमध्ये बालवाडी विभागात शिक्षक व सेविका म्हणून 20 ते 25 वर्षापासून सेवा बजावत आहेत व काही जण सेवानिवृत्त झालेले आहेत व सेवानिवृत्त होत आहेत. अंदाजे शिक्षक सेविका म्हणून 150 लोक कार्यरत असल्याचे दिसून येते. सध्या अनुक्रमे 8,250 रुपये व 7,500 रुपये मानधन देण्यात येत आहे. ते मानधन फार तुटपुंजे असून घर संसार चालविणे मुश्किल होत आहे. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड येथे किमान वेतन चालू आहे. मात्र आपणाकडून त्यांना तुटपुंजे मानधन देत आहात. किमान वेतन देण्याविषयी व वयोमर्यादा वाढविण्याबाबत शासन आदेश असल्याचे दिसून येत आहे. तरी देखील अंमलबजावणी केली गेली नाही. उलट त्यांना वर्षाकाठी ब्रेक देऊन सेवा खंडित होत आहे. तसेच त्यांना ब्रेक देण्यात येऊ नये. तसेच यातील काही शिक्षिका या उच्च शिक्षित D.Ed, BA, MA असून त्या सध्या बालवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तरी त्यांच्या शिक्षणाचा विचार करून बालवाडी शिक्षिकांना पदोन्नती देऊन त्यांना महानगरपालिका शिक्षण मंडळाकडील शाळेत शिक्षिका म्हणून पदोन्नती देण्यात यावी, अशी विनंती शिवसेना शिंदेगड जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा सतुवर यांनी केले. वेतन आज जे वाटतं सांगितलं आहे त्याप्रमाणे मला कळवल्यानंतर मी आपण इथं आले त्या विषयातून पाहिलं आणि मॅडमला आपण निवेदन दिलेलं आहे. मॅडमने त्यांनी सर्व वाचून बघितलेलं आहे आणि मानधन वाढवतो आणि सर्व गोष्टी काय आहे ते मानधन आम्हाला बालवाडी शिक्षिका बोलत आहे. आम्ही 1980 पासून बालवाडी शिक्षिका आणि सेविका सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळ इथं कार्यरत आहोत. तरी आम्हाला इतके दिवस कधीच न ब्रेक देता 4 ते 5 वर्ष झालं वर्षाकाठी आम्हाला ब्रेक देत आहेत. तर तो ब्रेक न देता पूर्ण 12 महिन्याची ऑर्डर देण्यात यावी व मानधनात वाढ करावी ही नम्र विनंती आहे. त्यांना अजून मानधन देत आहेत पण देणारे मानधन तुटपुंज स्वरूपाचे आहे. त्यामुळे विशेष म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना वर्षाकाठी ब्रेक दिला जातो. त्या ब्रेक देऊ नये आणि त्यांना किमान वेतन लागू करावं यासाठी आम्ही जिल्हा उपप्रमुख नाना मस्के, आमचे नवनाथ चव्हाण व अंगणवाडीच्या सर्व शिक्षिका व सेविका आणि नगरसेविका राजश्री चव्हाणताई आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं आहे की 100% यावर पॉझिटिव्ह विचार करणार आहे आणि तुम्ही काय काळजी करून काय आश्वासन दिलं आहे. आम्ही एवढ्यावर न थांबता जर इथं नाही झालं तर आम्ही CM साहेब म्हणा आणि संबंधित बाल विकास मंत्रालयामध्ये पण आम्ही पाठपुरावा करू. त्यांना अनुदान त्यांना किमान वेतन लागू केल्याशिवाय स्वस्थ बसणार याची मी ग्वाही देतो. धन्यवाद. त्या संदर्भात जे निवेदन दिलं ते आयुक्त मॅडमला आम्ही दिलं त्यांचं मानधन वाढवा परिस्थिती बिकट आहे. तर आयुक्त मॅडमने सांगितलं की मी आल्यावरच हे मानधन वाढलेलं आणि अजून बी याचा विचार करून त्या सेविकांना न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू. तरी अंगणवाडी ताईंच्या मागं आम्ही गंभीरपणे शिवसेना म्हणून उभं. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.